शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण सर्व निर्माण चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण विठ्ठला कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत चिंतना करिता घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तीनही लोकी अमरजयांची कीर्ती वारकरी संप्रदायाचं कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण जे सर्व साधकांचा कल्पतरू जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू असे असलेले अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत संत तुकोबराय यांचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठातील
गोड असा अभंग भगवत चिंतनाकरिता घेण्यात आलेला आहे। बघा, या ठिकाणी तुकोबरायांच्या दिव्यवाणीला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। आणि म्हणून त्या नात्याने, त्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण सर्वजण जमण्याचं मुख्य कारण म्हणजे आज आपल्यामधून गेलेले आपल्या आई साहेब कैलासवासी चिंताबाई भटू आव्हाड, आई साहेबांना आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय, उद्या 1 वर्ष पूर्ण होणार आहे। आणि त्यांच्या ह्या पुण्यस्मरणाच्या विधीनिमित्ताने आपल्या या आव्हाड परिवाराने आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि त्या कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराला तुमच्या ह्या रणाळा नगरीमध्ये येण्याचा आलेला योग आणि तुम्हा सर्व माय पित्यांचं मला माझ्या जीवनामध्ये घडत असलेलं दर्शन हे मी माझ्या अनंत जन्माचं भाग्य आणि पुण्य समजते। बघा, आज या ठिकाणी तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी जमा झालेला आहात। निमित्त प्रत्येकाला माहिती आहे, प्रथम पुण्यस्मरणाचं निमित्त आहे। अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, ताई श्राद्धाचा विधी हा तर होम हवनादी विधी असतो, पिंडदानादी कर्म असतं, मग त्यामध्ये ही अशी कीर्तन रूपी सेवा, प्रवचन रूपी सेवा, भगवत चिंतन भजन केलंच पाहिजे का? त्याचं काही कारण आहे का? काही नास्तिक लोक, जी लोक आस्तिक असतात, सात्विक असतात, जी भजन कीर्तन करतात, अशा सात्विक लोकांना नास्तिक लोक जर जाऊन भेटली ना तर ती म्हणत असतात, अरे कशाला एवढा खटाटोप करतो, कशाला हे कीर्तन, कशाला भजन, कशाला प्रवचन। पण खरं सांगू, तुम्ही श्राद्धाचा विधी हा साधा सुद्धा विधी समजू नका, हा कर्मकांडात्मक विधी आहे। आणि शास्त्राने कर्मकांड इतकं सूक्ष्म सांगितलेलं आहे की ह्या कर्मकांडाच्या विधीमध्ये थोडी जरी कसर राहिली, हा होम हवनादी पिंडदानादी विधी चालू असताना ब्राह्मण देवतेकडून स्वर जरी खाली वरती झाला, एखादा मंत्राचं व्यंजन अक्षर जरी चुकलं तरी सुद्धा त्याचं पातक हे विधीकर्त्याला लागत असतं। मग एवढं सगळं करून सुद्धा जर विधी करता पुत्राला जर त्याचं पातक लागत असेल, हा विधी पूर्णत्वाला न जाता जर तो पतनाला घेऊन जाणारा असेल, तर त्यासाठी आपल्या वारकरी संप्रदायाने एक उपाय शोधून काढलेला आहे, तो म्हणजे असला विधी होत असताना त्यामध्ये ज्ञानदानादी सेवा, भगवत चिंतन रूपी सेवा, भगवंताचं नामचिंतन जर झालं तर राहिलेली कसर ही भरून काढली जाते। आणि म्हणून या ठिकाणी ही कसर भरून काढण्याकरिता हा विधी पूर्णत्वाला जावा याकरिता या आव्हाड परिवाराने आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे। मला असं वाटतं, सर्वप्रथम आपल्याला कीर्तन म्हणजे नेमकं काय हे कळणं खूप गरजेचं आहे। कारण बहुतांशी लोकांना कीर्तन या शब्दाचा अर्थच अजूनपर्यंत लक्षात आलेला नाही। तुम्ही म्हणाल, ताई आम्ही काय आज कीर्तन ऐकायला बसलोय का? ताई आम्ही अनेक कीर्तन ऐकलेली आहेत, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही खूप कीर्तन ऐकली। बरं, मग ऐकली असेल तर मला कीर्तन या शब्दाची व्याख्या कोणी सांगेल का? कीर्तन म्हणजे नेमकं काय? कीर्तन म्हणजे नेमकं काय? कीर अधिक तण इज इक्वल टू कीर्तन। मग कीर या शब्दाचा काय अर्थ होतो? मराठी शब्दकोशामध्ये व्याकरणाच्या दृष्टीने जर मराठी शब्दकोशामध्ये जर गेलं ना, तर मराठी शब्दकोशामध्ये कीर या शब्दाचा अर्थ होतो, कीर म्हणजे काढणे आणि तण म्हणजे गवत, गवत काढणे म्हणजे कीर्तन। गवत काढणे म्हणजे कीर्तन। मग गवत आम्हाला काढायचंय, पण कुठलं गवत काढायचं आहे? शेतातलं गवत नाही काढायचंय। शेतातलं गवत काढायला जायला आमच्याकडे तेवढा वेळही नाहीये, आम्हाला गवतच काढायचंय। पण कुठलं गवत काढायचंय माहिती का? गवत काढायचंय पण या मनुष्य रूपी देहाच्या अंतःकरणाभोवती जे अंधकार रूपी नावाचं गवत साचलेलं आहे ते उपटून फेकण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय। आणि म्हणून त्याला कीर्तन म्हटलं जातं। कीर्तन हा साधा सुधा विषय नाहीये। आज मायबाप तुम्ही या ठिकाणी येऊन बसलाय, काहीतरी इच्छा, काहीतरी अपेक्षा,
तुम्ही घेऊन आलेला आहेत का? तुम्हाला घरी झोपा लागत नव्हत्या म्हणून तुम्ही या ठिकाणी येऊन बसलाय असं तर कारण नाही ना? एवढ्या थंडी गारठ्याचं तुम्ही या ठिकाणी येऊन बसलाय, काहीतरी कारण आहे, काहीतरी इच्छा आहे, प्रबळ अशी इच्छा आहे, काहीतरी घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. कशासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात? तर ऐका, आमचं जे चपळ चंचल असलेलं जे मन आहे ना भगवंता, अरे आमचं जे चपळ चंचल असलेलं जे मन आहे ना, ते मन कुठेतरी भगवंताच्या चरणावरती स्थिर व्हावं. आमची जी बहिर्मुख झालेली इंद्रिय आहे ना, ही आमची बहिर्मुख झालेली इंद्रिय कुठेतरी अंतर्मुख व्हावी. अनंत युगापासून, काळापासून, जन्मापासून आम्हाला जी भगवत प्राप्तीची भूक लागलेली आहे ना, जी तहान लागलेली आहे ना, ती ह्या जागेवरती येऊन तृप्त 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 व्हावी. भगवंत आणि आपल्यामध्ये जे अनुभूतीतील जे अंतर आहे ना, ते अनुभूतीतील अंतर कुठेतरी कमी 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 व्हावं. नाही प्रत्यक्षात भगवंता, पण निदान स्वप्नामध्ये येऊन का होईना त्या भगवंताने मला भेट द्यावी. या स्वच्छ पवित्र आणि निर्मळ हेतूने तुम्ही मायबाप आज या ठिकाणी आलेला आहेत, बरोबर की नाही? हेच कारण आहे ना तुमचं या ठिकाणी येऊन बसण्याचं. भगवंताने मला भेट द्यावी या स्वच्छ पवित्र निर्मळ हेतूने तुम्ही मायबाप या ठिकाणी आलेला आहे. आणि कीर्तनाच्या अंती भगवंताची आणि आपली भेट होतेच. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भगवंत येतो आणि आपल्याला भेट देऊन जातो. पण आम्ही फक्त कीर्तनाच्या नियमात जर कीर्तन श्रवण केलं तर. मग तुम्ही म्हणाल ताई काय नियम आहे कीर्तनाचा? कीर्तनामध्ये आम्ही आलोय, बसलोय, पण नुसतं बसायचंच नाही, तर कीर्तनामध्ये बसल्यानंतर हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन करायचंय.
जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवापुढे विनवणी करावी. तुकोबराय म्हणतात, लागून या पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोलामुखी नाम. हाताने टाळी मुखाने देवाचं भजन केलं पाहिजे. कीर्तनामध्ये फक्त उभं राहायचं नाही, तर कीर्तनामध्ये मनसोक्तपणे नाचलं सुद्धा पाहिजे. कारण जो कीर्तनामध्ये नाचतो ना, त्याच्या पायाची चरणरज भगवान भोले शंकर स्वतःच्या मस्तकी लावतात. महाराज म्हणतात, कीर्तनामध्ये जर मनसोक्तपणे आपण जर नाचलो ना, तर भगवान भोले शंकर आपल्या चरणीची रज मस्तकी लावतात. महाराज म्हणतात, चरणीची रज वंदेशूळ पाणी नाचती कीर्तने त्यांच्या माथा. कीर्तनामध्ये मनसोक्तपणे नाचलं पाहिजे. कुठं कुठं वरातीमध्ये धांगड धिंगा उड्या मारणाऱ्यांची नाही, तमाशा पुढे बसून वन्स मोर म्हणणाऱ्यांची नाही. कीर्तनामध्ये नाचणाऱ्यांच्या पायाची चरणरज भगवान भोले शंकर मस्तकी लावणार. काय भाग्यवान असतील जे कीर्तनामध्ये मनसोक्तपणे नाचतात. बसणाऱ्यांसाठी नियम, उभं राहणाऱ्यांसाठी नियम, कीर्तनकारासाठी नियम आहे ना. कीर्तनकारासाठी सुद्धा नियम आहे. मला बाकीच्यांचं माहित नाही, पण मी महिला कीर्तनकारांबद्दल सांगेल. बघा, एक गोष्ट निश्चित प्रकारे सांगेल. अनेकांचे संभ्रम असतो, ताई महिलांनी कीर्तन करावे का? हा नियम वारकरी संप्रदायामध्ये नियमांमध्ये हा नियम बसतो का, नियमावलीमध्ये बसतो का? पण खरं सांगू माई बाप्पू, जेवढा भगवंता गुरुमाऊलींनी दिलेला जेवढा कृपा आशीर्वाद आहे ना, त्या अभ्यासाच्या जोरावरती तुम्हाला एवढं मात्र निश्चित सांगेल. मला माहित नाही ह्या ठिकाणी अधिकार आहे की नाही, पण जेवढा माझ्या अभ्यासात गेलाय त्यानुसार सांगते, ह्या ठिकाणी महिलेला अधिकार आहे. कारण मी एवढं मात्र वाचलंय की यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, किंवा सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार. पण एक गोष्ट निश्चित सांगेन, ही जी गादी आहे ना, नारदाची गादी, ही खूप पवित्र आणि पावन गादी आहे. या गादीला सर्वसाधारण समजू नये. ही एवढी पवित्र गादी आहे, एवढी पावन गादी आहे, याचे नियम सुद्धा तेवढेच महत्वाचे. या नारदाच्या गादीवरती उभं राहत असताना बाकीच्यांचं नाही, पण महिला कीर्तनकारांचे नियम निश्चित प्रकारे सांगेल. नारदाच्या गादीवरती उभं राहत असताना समाजाने आम्हाला अधिकार दिला आहे, पण ह्या ठिकाणी गादीवरती उभं राहत असताना पहिल्यांदा आमच्या डोक्यावरती पदर असणं फार गरजेचं आहे. डोक्यावरती पदर असणं फार गरजेचं आहे. कपाळाला कुंकू असणं गरजेचं आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चारित्र्य संपन्न जीवन जगणं खूप महत्वाचं आहे. मासिक धर्माचं पालन करणं खूप महत्वाचं आहे. आणि स्त्री जर सौभाग्यवती असेल तर सौभाग्याचे अलंकार तिच्या अंगावरती असणं फार गरजेचे आहे. हे नियम आहे. आणि या नियमामध्ये जर आम्ही कीर्तन श्रवण केलं, कीर्तन केलं, तर मला तरी वाटतं कुठलेही महान गुरुवर्य, आदरणीय, पूजनीय महाराज मंडळी महिलांच्या कीर्तनाला विरोध करू शकत नाही. फक्त नियम खूप महत्वाचे. का तर ही नारदाची गादी सर्वसाधारण गादी नाही, खूप पवित्र आणि पावन अशी गादी आहे. मी तुमच्या समोर सुरुवातीला कीर्तन हा विषय मांडला, कारण का माहितीये का, कीर्तन त्याला म्हणावं की जे ऐकत असताना समोर बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे, भगवंताबद्दलची आसक्ती निर्माण झाली पाहिजे, भगवंताच्या भेटीची इच्छा या बसलेल्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये रुजली पाहिजे. आणि ज्या वेळेला भक्ताच्या अंतःकरणामध्ये ती भावना प्रकट होईल, त्या दिवशी समजावे की आपलं कीर्तन सफल होत आहे. भगवंताची मूर्ती अंतरंगामध्ये ठसली पाहिजे, अशी कीर्तन असावं. आणि अनेक मर्यादा सुद्धा सांगितल्या की नाही संत महात्म्यांनी. आणि म्हणून महाराज सांगताय, सुरुवातीला आपल्याला कीर्तन म्हणजे नेमकं काय ते कळणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तुमच्या समोर कीर्तन हा विषय मांडला. असं आज या ठिकाणी आपण अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा घेतलेला आहे. आणि तुकोबराय काही साधू सुद्धा व्यक्तिमत्व नाहीये, थोरातील थोर असलेले जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांबद्दल जर बोलायचं जर झालं ना, तर कोण होते हो माझे तुकोबराय? तुकोबराय म्हणजे मराठी मनावरती राज्य करणारा जगविख्यात साधू म्हणजे तुकोबराय. इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे तुकोबराय. भागवत धर्माच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ म्हणजे तुकोबराय. आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्याही बुद्धीला न उमगलेलं कोड म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांचं व्यक्तिमत्व साधं सुद्धा नाहीये. आणि अशा पवित्र आणि पावन असलेल्या भारत भूमीमध्ये
कारण आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मी नेहमी सांगत असते, ज्या भूमीवरती संस्कार आणि संस्कृती नांदते ना, ती भूमी म्हणजे महाराष्ट्र भूमी आहे. ज्या भूमीवरती चारित्र्य आणि चरित्र नांदते ती भूमी म्हणजे हिंदुस्थान भूमी आहे. ज्या भूमीवरती संस्कार आणि संस्कृती नांदते ती भूमी म्हणजे महाराष्ट्र भूमी आहे. काय आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये? माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबरायांसारखे संत आहे, नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे, नानाविध प्रकारचे पंथ आहे. पंढरपूर सारख्या भूमीवरती उभा असलेला माझा सावळा भगवंत आहे. काय करतात तुमचे संत? हो, आमचे संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो पंथ? पंथ भेटवतो भगवंत. आणि काय करतो माझा भगवंत? तर ह्या जीवाचा करतो जो गोड अंत, त्याचं नाव भगवंत. विचार करा ना, काय पवित्र आणि पावन असा आपला भारत देश आहे. ही संतांची भूमी आहे. मी नेहमी सांगते, ऑल कल्चर इज द बेस्ट कल्चर इन माय इंडियन कल्चर. आपला भारत देश हा खूप सुसंस्कारी असा देश आहे. अहो, ही संतांची भूमी आहे. आणि मी नेहमी सांगते, संतांनी दिलेलं कधीच सरत नाही बरं का. सरकारनं दिलेलं पुरत नाही, माय बापानं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही. जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, जहर कधी जिरत नाही, सत्य कधी डरत नाही. आणि हे सगळंची सगळं आमच्या डोक्यात काही शिरत नाही, म्हणून देव आम्हाला भेटत नाही. देव प्राप्त करायचं असेल ना, देव प्राप्त करायचं असेल तर अंतःकरणापासून भक्ती करावी लागते. आणि त्यासाठी भक्ती करत असताना आम्हाला संतांचा आधार जीवनामध्ये घेणं फार गरजेचं आहे. स्वतः भक्ती करायला जाल तर कदाचित तुम्ही धोका खाल, पण संतांच्या मार्गदर्शनाने जर आपण साधना भक्ती करायला जाऊ तर आपल्याला जीवनामध्ये फळाची प्राप्ती होईल. आणि म्हणून आज आधार सुद्धा आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांचा घ्यायचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये संतांचं वर्णन नव्हे, एका साधकाच्या गुणांचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय करताय. जो साधक सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेला आहे, परमार्थ साध्य जीवन जगत असताना साधक ज्या वेळेला सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो आणि मग त्या सिद्ध अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्या साधकाच्या ठिकाणी प्राप्त झालेले गुण आणि त्या गुणांचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय आज ह्या ठिकाणी करताय. महाराज सांगताय, वर्णन करत असताना महाराज सुरुवातीला आई वडिलांची शुद्धता सांगताय. महाराज म्हणताय, जर शुद्ध बीज असेल आणि योग्य मशागत केलेली जर जमीन असेल आणि त्या जमिनीमध्ये जर शुद्ध बीज रोवलं तर त्यामधून निर्माण होणारं फळ हे रसाळ आणि गोमट जन्माला येतं. माऊलींची एक ओवी आहे. माऊली म्हणतात, मुडाहुणी बीज काढिले मग निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणो एकाई. अरे, ज्या वेळेला शेतकरी शेतामध्ये बीज रोवतो, पेरतो, त्या वेळेला अगोदर तो काही दिवस खास कणगीमध्ये ठेवतो, शेतीची योग्य अशी मशागत करतो आणि मशागत केलेल्या शेतीमध्ये जमिनीमध्ये ते बीज तो रोवतो. मला सांगा, एवढी मशागत केलेल्या जमिनीमधून ते बी कधी वाया जाईल का? शुद्ध बी आहे, योग्य मशागत केलेली जमीन आहे, बी वाया जाणार नाही. रसाळ आणि गोमटी फळं जन्माला येतील. त्यामध्ये सुद्धा प्रकार आहे बरं का. 4 प्रकार संतांनी सांगितलेले आहे. पहिला प्रकार, कधी कधी आई वडील खूप वाईट असतात म्हणून मुलं वाईट जन्माला येतात. कधी कधी आई वडील खूप चांगली असतात पण मुलं वाईट जन्माला येतात. कधी कधी आई वडील खूप वाईट असतात पण मुलं चांगली जन्माला येतात. आणि कधी कधी आई वडीलही चांगली असतात म्हणून मुलंही चांगली जन्माला येतात. लक्ष देऊन ऐका, अतिशय महत्वाचा भाग आहे. बघा, आई वडील वाईट म्हणून मुलं वाईट जन्माला येतात. कधी कधी आपण मुलांना नावं ठेवतो पण कधी कधी विचार करावा लागतो, आपण तरी किती सभ्य आहोत. एक उदाहरण सांगू का तुम्हाला? आई चोर आहे, वडील चोर आहे, पोटी जन्माला येणारा पुत्र सुद्धा
चोरच जन्माला येईल की नाही? संतती सुद्धा चोर जन्माला येते. आपल्याकडे प्रमाण आहे, मी मनाचं नाही सांगत आहे, जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात, झोंडा झोंडगीच्या पोटी फळे विजाती करंटी. मी सविस्तर तुमच्या पुढे विस्तार मांडणार नाही, पण मला काय सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. आई वडील वाईट म्हणून मुलं सुद्धा वाईटच जन्माला येतात. दुसरा मुद्दा, कधी कधी आई वडील खूप चांगली असतात पण मुलं वाईट जन्माला येतात. उदाहरण द्यायचं झालं तर कश्यप, ब्रह्मदेवाचा पुत्र आहे कश्यप, प्रत्येकाला माहिती आहे. कश्यपच्या 2 पत्नी, एक होती दिती आणि दुसरी होती अदिती. अदितीच्या पोटी आले सगळे देव आणि दितीच्या पोटी आले सगळे राक्षस. आता कश्यपही देव माणूस आहे, दिती पण काही वाईट नाहीये, दिती सुद्धा चांगलीच आहे, तीही देव माणूस आहे. पण पोटी राक्षस जन्माला येण्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी जगापुढे सांगितलंय. जगद्गुरु तुकोबराय जगाला सांगताय की बाबा, अन्याय तो त्यांचा नव्हे वाय चाळा, माय बापे वेळा न साधिली. अयोग्य वेळी जर समागम घडला तर पोटी जन्माला येणारी संतान ही वाईट जन्माला येते. तिसरा मुद्दा, आई वडील खूप वाईट आहे पण मुलगा मात्र चांगला जन्माला येतोय. कुणाचं उदाहरण देता येईल महिला मंडळ? आई वडील वाईट आहे, मुलगा चांगला जन्माला येतोय, कुणाचं उदाहरण देता येईल? पौराणिक उदाहरण सांगा. हिरण्यकश्यपूच्या पोटी, हिरण्यकश्यपच्या पोटी भक्त प्रल्हादाने जन्म घ्यावा. विस्तार खूप मोठा आहे, कथाभाग खूप मोठा आहे, आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पण महाराज एवढं मात्र निश्चित सांगताय, माय बापे जरी सरपीन की बोका तरी त्यांच्या सुखा नपवे बाळ. आई वडील जरी वाईट असले ना तरी पोटी जन्माला येणारी पुत्र कधी कधी चांगली जन्माला येतात. आणि मुद्दा चौथा आहे, आई वडील खूप चांगली आहे म्हणून पोटी जन्माला येणारी संतान सुद्धा चांगलीच जन्माला येते. तुका म्हणे सुख पावे या वचने ज्यांची दोन्ही शुद्ध माय बापे. भगवान श्री कृष्ण बघा, माता रुक्मिणीचं तुम्हाला उदाहरण देते. एकदा माता रुक्मिणीने भगवान श्री कृष्णाला म्हटलं, भगवान मला तुमच्यासारखा पुत्र हवा आहे. त्यावेळेला भगवान श्री कृष्ण म्हणाले, बाई तेवढं सोपं नाही, त्या वर्षी त्यासाठी आपल्याला तप करावं लागेल. मग दोघांनी 10 वर्ष तप केलं, तेव्हा कामाचा अवतार प्रद्युम्न त्यांच्या पोटी जन्माला आला. आळंदीमध्ये असणारी माता रुक्मिणी प्रत्येकाला माहिती आहे ना महिला मंडळ? आळंदीमध्ये असणारी माता रुक्मिणी, आळंदीमध्ये असणाऱ्या माता रुक्मिणीने आळंदीमध्ये असणाऱ्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. कशासाठी? माझे पती विठ्ठलपंत पुन्हा परत घरी यावे यासाठी माता रुक्मिणीने आळंदीमध्ये असणाऱ्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. आणि विठ्ठलपंत घरी सुद्धा आले, पण विठ्ठलपंतांचं अंतःकरण कशाचं होतं? संन्याशाचं अंतःकरण होतं. आणि संन्याशाचं अंतःकरण असल्या कारणाने एकाच घरामध्ये एकाच आईच्या पोटी 4 संत जन्माला यावे, यापेक्षा या महाराष्ट्राच्या मातीचं दुसरं भाग्य काय असावं? हो, काय भाग्य असावं? माझे निवृत्तीनाथ दादा, माझे ज्ञानप्पा माऊली, माझे सोपान काका आणि माझी मुक्ताई एकाच घरात एकाच आईच्या पोटी जन्म घेताय, यापेक्षा दुसरं महाराष्ट्राचं भाग्य काय? आणि हे एकाच घरामध्ये जन्म घेताय त्याला कारण एकच आहे, शुद्ध बीज म्हणजे वडील आणि योग्य मशागत केलेली जमीन म्हणजे माय. हे संत महात्मे जन्म घेतात कारण माय पित्याची शुद्धता आहे, म्हणून ही संत मंडळी जन्म घेतात. विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी आईसाहेबांच्या पोटी 4 पुत्र हे संत जन्माला यावे, ही सुद्धा माय पित्याचीच शुद्धता आहे. बोल्लोबा आणि कणकाईच्या पोटी जगद्गुरु तुकोबरायांनी जन्म घ्यावा, ही सुद्धा माय पित्याचीच शुद्धता आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, जर शुद्ध बीज असेल
आणि योग्य मशागत केलेली जमीन असेल तर त्यामधून निर्माण होणारं फळ कसं जन्माला येतं ते तुकोबराय अभंगाच्या सांगताय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। जर शुद्ध बीज असेल आणि योग्य मशागत केलेली जर जमीन असेल तर त्यामधून निर्माण होणारं फळ हे रसाळ आणि गोमट जन्माला येतं बरं का महिला मंडळ। इकडे लक्ष द्या बघा, मुलं चांगली जन्माला यावी असं प्रत्येकाला वाटतं, बरोबर की नाही महिला मंडळ? पण मुलं जन्माला येत असताना, मुलं घडत असताना त्यांच्यावरती असलेले संस्कार खूप महत्त्वाचे असतात। सुभाषितकारांनी वर्णन केलेलं आहे बरं का। सुभाषितकारांचं वर्णन आहे, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता। महिला मंडळ, आईच्या पुण्याईने मुलगा सुशील जन्माला येतो, वडिलांच्या पुण्याईने मुलगा चतुर जन्माला येतो, वंशाच्या पुण्याईने मुलगा उदार जन्माला येतो आणि स्वतःच्या आत्मपुण्याईने मुलगा भाग्यवान जन्माला येतो। या उलट दोषाची सुद्धा कारणं आहेत बरं का। दोषाची कारणं सुभाषितकारांनी वर्णन करून सांगितलेली आहे। उन्मदो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पाण्य वंशदोषेन कर्मदोषेन दरिद्रता। आईच्या दोषाने मुलगा उन्मत्त जन्माला येतो। उन्मत्त मुलगा जन्माला आलेला असेल तर समजून घ्यायचं दोष आपल्यात आहे। आईच्या दोषाने मुलगा उन्मत्त जन्माला येतो, वडिलांच्या दोषाने मुलगा मूर्ख जन्माला येतो, वंशाच्या दोषाने मुलगा कंजूष जन्माला येतो आणि स्वतःच्या कर्म दोषाने मुलगा दरिद्री जन्माला येतो। ही आई वडिलांच्या पुण्याईची आणि दोषाची लक्षणे सुभाषितकारांनी वर्णन करून सांगितलेली आहे। पुत्र जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं, पण पुत्र असा तसा जन्माला येऊ नये, तर सुसंस्कारित पुत्र जन्माला आला पाहिजे, सुसंस्कारित कन्या जन्माला आली पाहिजे। पण ते जन्माला येतील, पण त्यासाठी आई वडिलांचे संस्कारही तेवढे महत्त्वाचे असावे लागतील की नाही? प्रत्येकाला वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे, तळमळ आहे। पण मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, पण त्यांना जन्माला घालणारी महासाहेब जिजाऊ अगोदर जन्माला आली पाहिजे। जिजाऊ असेल तर घराघरात छत्रपती शिवाजी राजे जन्माला येतील। तुम्ही म्हणाल ताई आमच्या घराघरात जिजाऊ आहे, मला माहिती आहे घराघरात जिजाऊ आहे, पण खरं सांगू महिला मंडळ,
आज आमची जिजाऊ 7 वाजेचं तुलसी नाटक पाहायला बसली की रात्री 11 वाजेचं कुमकुम नाटक पाहिल्याशिवाय टीव्ही समोरून हलत नाही. आजची परिस्थिती सांगते. तिकडून शहाजी राजांनी यावं, स्वतःच्या हाताने ताटही काढावं, वाढूनही घ्यावं, जेवणही करावं, स्वतःचं ताट 2 रॅकला लावूनही द्यावं, तरी आमच्या जिजाऊला पश्चाताप होत नाही. सांगा, अशी जर परिस्थिती आपल्या घरामध्ये असेल तर असल्या घरामध्ये कुठून छत्रपती शिवाजीराजे जन्माला येतील जन्माला? अहो, 16 संस्कारापैकी पहिला संस्कार सांगितलेला आहे गर्भसंस्कार. आणि ज्या वेळेला बाळ आईच्या उदरामध्ये असतं ना, त्या वेळेला आई जसे जसे संस्कार लेकरावरती टाकेल तशी तशी लेकरं घडत असतात. आई जसं जसं कृत्य करते तसे तसे संस्कार लेकरावरती असलेल्या उदरामध्ये असणाऱ्या लेकरावरती पडत असतात. आईने चांगलं कृत्य केलं तर चांगले संस्कार, आईने वाईट कृत्य केलं तर लेकरावरती वाईट संस्कार पडत असतात. आणि आजकालच्या आपला महिला गरोदर सुशिक्षित झालेला आहे, 2 वर्ग जास्त शिकलेला आहे, उच्च शिक्षित आहे. पूर्वीच्या काळच्या महिलांना विचारा, गरोदरपणामध्ये ओव्या गायच्या, भारुडं ऐकायच्या, कीर्तनं ऐकायच्या, प्रवचनं ऐकायच्या, भजनं गायच्या, आत्तानंद घ्यायच्या, परमार्थामध्ये तल्लीन व्हायच्या. म्हणून त्यांच्या मुलांनी अजून त्यांना घरामध्ये ठेवलेलं आहे. तुमच्या मुलांनी तुम्हाला घरामध्ये ठेवलंय. इथून पुढचा काळ खूप भयानक येणार आहे, गॅरंटी नाहीये. लग्न झाल्यानंतर इथून पुढची पोरं, आजकालच्या बाई बसलेल्या या ठिकाणी लाजांची लहान लहान लेकरं आहे ना, त्यांनी सावध राहा. पोरांची लग्न झाल्यानंतर पोरं डायरेक्ट म्हणतील, आई सोय झाली माझी, आपण निघा वृद्धाश्रमाला. त्यावेळेला तुला मला सांभाळायला वेळ नव्हता, त्यावेळेला तुला माझ्यावरती संस्कार टाकायला वेळ नव्हता, आज मला पण तुला सांभाळायला वेळ नाहीये. ही परिस्थिती जन्माला येऊ नये असं मला पण वाटतं. पण त्यासाठी अगोदर आम्हाला जिजाऊ हवं लागणार आहे. त्यासाठी आम्हाला मुलांवरती सुसंस्कार घालावे लागणार आहे. मी नेहमी सांगते, आज मुलगा विल एज्युकेटेड नाही झाला ना तरी चालेल, पण मुलगा विल कल्चरल बनवा. मुलाला विल सुसंस्कारित. आज मुलं उच्च शिक्षित नाही झाली ना एक वेळ तरी चालतील, पण उच्च संस्कारित करा. तुम्ही मुलाला 10 लाख रुपये भरून उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवू शकता, मोठ्या शाळेमध्ये त्याचं ऍडमिशन घेऊन देऊ शकता, पण तोच मुलगा जर पुढे जाऊन जर व्यसनाच्या अधीन गेला ना, तर तुम्हाला गॅरंटीने सांगते, करोडो रुपये जरी तुम्ही खर्च केलेत ना तरी सुद्धा मुलगा पूर्ववत होऊ शकतो, सुसंस्कारी होऊ शकतो, सुधारू शकतो, याची गॅरंटी देता येणार. म्हणून मला एक सांगायचंय, मुलांना लहानपणापासून सुसंस्कारित बनवा. बाळ आईच्या उदरामध्ये, मग काय केलं पाहिजे त्या गरोदर मातेने? गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, भगवत गीता वाचली पाहिजे, ओव्या गायला पाहिजे, ओव्या श्रवण केल्या पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे. तेव्हा कुठेतरी त्या लेकरावरती चांगले संस्कार पडतील. पण आमची गरोदर महिला जर डोळ्यापुढे जर फक्त टीव्ही समोर घेऊन जर बसली आणि टीव्हीवरती, तू माझा टीव्हीवरती कसले सिरियल बघत असते महिला मंडळ, आमच्या गरोदर माता, आमच्या महिला मंडळींना जय मल्हार, बाळू मामाच्या नावाने चांग भलं, तू माझा सांगाती, असलं काही आवडत नाही. आम्हाला काय आवडतं? तुझ्यात जीव गुंतला, जीव झाला येडा पिसा, माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे. मला सांगा, असल्या सिरियल पाहिल्यानंतर हिच्या पोटी जन्माला येणारे बाळ काही शिवाजीराजे जन्माला येतील का? हिच्या पोटी जन्माला येणारा बाळ हे हिरो आणि हिरोईन जन्माला येतील. पण खरं सांगू माय बापो, आज आपल्या भारत देशाला हिरो आणि हिरोईनची गरज नाहीये. आज आपल्या भारत देशाला गरज असेल तर तरुण तडफदार छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. आणि राजे जन्माला येतील, हो राजे जन्माला येतील, पण अगोदर आम्हाला जिजाऊ व्हावं लागेल. आणि आम्ही जर जिजाऊ झालो तर घराघरात राजे जन्माला येतील, घराघरात राजे जन्माला येतील. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगताय की बाबा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आई वडिलांची शुद्धता असेल तर मुलं रसाळ आणि गोमटीत जन्माला येतील.
पुत्र जन्माला यावा असं प्रत्येकाला वाटतं. पुत्राचे भागवतामध्ये 4 प्रकार सांगितलेले आहे. पहिला आहे उत्तम पुत्र, दुसरा आहे मध्यम पुत्र, तिसरा आहे अधम पुत्र, चौथा आहे अधमाधम पुत्र. उत्तम पुत्र कुणाला म्हणावं? आई बापाच्या मनामध्ये काय आहे ते ओळखून जशास तशी कामं करून दाखवतो त्याला म्हणावं उत्तम पुत्र. दुसरा आहे मध्यम पुत्र. आई बापाच्या मनामध्ये काय चालू आहे त्या गोष्टी ओळखता येत नाही, पण आई बापाने सांगितलेली कामं अगदी आनंदाने करून मोकळा होतो त्याला म्हणावं मध्यम पुत्र. तिसरा आहे अधम. आई बापाने सांगितलेली कामं करतो पण नाईलाजाने ना खुशीने कंटाळा येऊन जगाच्या लाजकाच त्याला म्हणावं अधम पुत्र. चौथा आहे अधमाधम पुत्र. आई बापाने याच्या पुढे डोकं जरी फोडलं तरी आई बापाचं काही एक ऐकत. तुकोबराय म्हणतात अशा पुत्रांना पुत्र सुद्धा म्हणू नये. अरे पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग. अरे पुत्र जर जन्माला यावा असं जर वाटत असेल, अरे कसा पुत्र जन्माला यावा? अहो जो पुत्र समाजामध्ये फिरत असताना, अहो त्रैलोक्यामध्ये भ्रमंती करत असताना जो स्वतःचीही कीर्ती वाढवेल आणि स्वतः समवेत आपल्या माय पित्याचीही कीर्ती वाढवेल असा पुत्र जन्माला यायला हवा. हो